मी माझ्या आईबाबांची एकुलती एक मुलगी होती. त्यांनी माझं नाव काशवी ठेवले होते. देवाने तर मला खूपच सुंदर बनवली होती, परंतु मी ज्या घरात जन्मली होती त्या घरांमध्ये पैशांची खूपच चुणचुण होती. माझे कुटुंब खूपच गरीब होते. त्याचं कारण म्हणजे माझे बाबा. त्यांना जुगाराचे खूपच व्यसन होते. ते घरातील सामान विकून आलेल्या पैशांवर जुगार खेळत असायचे. हळूहळू घरातील सर्व सामान संपून गेले. तुटक्या फाटक्या वस्तू फक्त घरात शिल्लक राहिल्या होत्या. कधीकधी तर आम्हाला उपाशीपोटी झोपावे लागत होते. सुरुवातीला माझ्या आईने बाबांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या दोघांमध्ये खूप वाद व्हायचा. कधीकधी तर माझे बाबा माझ्या आईवर हात उचलायचे. त्यामुळे माझ्या आईने त्यांना समजावणे सोडून दिले आणि स्वतः काम करू लागली. ती लोकांच्या घरी जाऊन साफसफाई करायची, भांडी धुवायची. तेव्हा कुठे आम्हाला संध्याकाळी 4 घास खायला मिळायचे. परंतु माझी आई जास्त दिवस आमच्याबरोबर राहिली नाही. बाबांचे असे वागणे तिने मनाला लावून घेतले आणि एक दिवस ती अंथरुणाला खिळून बसली. ती पुन्हा उठलीच नाही. ती आम्हाला कायमची सोडून गेली. आमच्या नातेवाईकांनी सुद्धा आमच्याकडे पाहणे बंद केले होते. माझ्या बाबांच्या अशा वागण्यामुळे कोणीही मला त्यांच्या घरी बोलवत नव्हते की कोणीही आमच्या घरी येत नव्हते. आई गेल्यानंतर मी एकटी पडली होती. बाबा पूर्ण दिवस घराबाहेर असायचे. कधी खायला भाकरी मिळाली तर ठीक, नाही तर उपाशीपोटी झोपावे लागायचे. आज मी घरात बसले होते तेव्हा मला माझ्या आईची आठवण येत होती. तेवढ्यात जोरात दार उघडण्याचा आवाज आला. पाहते तर बाबा आले होते. बाबा मला पाहताच रडू लागले आणि म्हणाले, काशवी बाळा, मला माफ कर. मी तुला जुगारात हरलो आहे. बाबांचे हे वाक्य ऐकताच माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले. मी खूप रडू लागले. माझ्या डोक्यात बाबांचे शब्द गुंजू लागले. काशवी बाळा, मी जुगारात तुला हरलो आहे, बाबा म्हणत होते. काशवी बाळा, तुला घेण्यासाठी बाहेर काही लोक उभे आहेत. तेवढ्याच जोरात दार ठोकण्याचा आवाज आला. बाहेर आलेले लोक आता दरवाजा वाजवू लागले होते. जो व्यक्ती मला जुगारात जिंकला होता तो व्यक्ती ओरडत होता, लवकर बाहेर ये, माझ्याकडे जास्त वेळ नाही, नाहीतर आम्ही दरवाजा तोडून आतमध्ये येऊ. मी पाणावलेल्या डोळ्यांनी दरवाजाकडे पाहिले आणि एक नजर माझ्या बाबांकडे टाकली. तेव्हा माझ्या मनात असे विचार येऊ लागले की एकतर बाबांना तरी संपवूया, नाहीतर स्वतः तरी संपून जाऊया. बाबा पुन्हा हात जोडून माझ्यासमोर माफी मागत होते. मुली, मला माफ कर. मी तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे, असे म्हणत त्यांनी मला घराबाहेर आणले आणि तेव्हा घराबाहेर 2 मुलं उभी होती. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून ते बदमाश वाटत होते. माझ्या बाबांनी माझा हात त्या मुलांच्या हातात दिला. ती मुले मला घेऊन गाडीत बसली. मी बाबा बाबा ओरडत होती, परंतु त्यांनी माझे काहीच ऐकले नाही. त्यांनी गाडीचा दरवाजा बंद केला आणि गाडी पुढे चालू लागली. मी रडून रडून बेहाल झाली होती. त्या दोन्ही मुलांनी मला वेश्याघरात आणून तिथल्या मालकिनीला मला विकली. ती दोन्ही मुले पैसे घेऊन तिथून निघून गेली. तेव्हा त्या मालकिनीने एका मुलाला बोलवले. धीरू, ह्या मुलीला मुलींच्या रूममध्ये घेऊन जा. आजपासून ही इथेच राहील. मालकीनबाईचा चेहरा एकदम मोठा मेकअपने भरलेला. तिचे डोळे खूप मोठे होते. तिला पाहताच कोणीही घाबरेल असा तिचा चेहरा होता. त्या मुलाने मला एका रूमपर्यंत पोहोचवले. त्या रूममध्ये अगोदरच 6-7 मुली होत्या. त्या आता माझ्याकडे पाहत होत्या. मी एका कोपऱ्यात बसून रडू लागले होते. तेव्हा त्या सर्व मुली माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होत्या. त्यापैकी कोणीही मला काहीही विचारले नाही. नंतर त्यातील एका मुलीला माझी दया आली आणि ती उठून माझ्याजवळ येऊन बसली. ती मला सांगत होती, इथे येऊन रडणाऱ्या मुलींचे रडणे हे बेकार असते, म्हणून तू सुद्धा शांत हो, रडू नकोस. त्या मुलीचे बोलणे अगदी योग्य होते. परंतु मला असे वाटत होते की रडून रडून तरी माझा जीव निघून गेला तर बरं होईल. कारण असा कसा माझा बाप ज्याने जुगारामध्ये मला लावले आणि स्वतःच्या मुलीला विकले. जिथे मला सोडले होते तेथे खूप चुकीची कामे सुद्धा व्हायची. तिथे जेवढ्या मुली होत्या त्या सर्वांना त्यांनी चुकीच्या कामाला लावले होते. काही वेळानंतर धीरू पुन्हा आला. माझा एक फोटो काढून तो परत गेला. तेव्हा मी त्या मुलीला विचारले की धीरूने माझा फोटो का काढला. तेव्हा ती मुलगी मला म्हणाली, जेव्हा ग्राहक येतात तेव्हा मालकीनबाई त्यांना सर्व मुलींचे फोटो दाखवतात. त्या ग्राहकाला जी मुलगी पसंत येईल तो तिला आपल्याबरोबर रात्री घेऊन जातो. माझ्या अंगावर काटे उभे राहिले. ते ऐकून सुद्धा माझे मन बेचैन झाले होते. रात्र झाली तसाच धीरू पुन्हा आमच्या रूममध्ये आला. एका मुलीचे नाव घेतले. तसेच विना नावाची मुलगी धीरूबरोबर निघून गेली.
आता मी थरथर कापू लागली होती. मला खूपच भीती वाटत होती. असे वाटत होते की धीरू पुन्हा येईल आणि माझे नाव घेईल. मी मनातल्या मनात देवाचा धावा करत होते आणि स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करत होते. थोड्या वेळाने धीरू पुन्हा आमच्या रूममध्ये आला. दुसऱ्या मुलीचे नाव घेतले. ती सुद्धा धीरूबरोबर निघून गेली. तेव्हा माझ्या मनात असे विचार आले की एक एक करून सर्व मुली गेल्या आणि शेवटी जर मी राहिली तर नक्कीच माझा नंबरसुद्धा येईल. ह्या विचाराने मी खूपच घाबरली होती. परंतु रात्र गेली, माझ्यासाठी ग्राहक काही आला नाही. तेव्हा मी देवाचे आभार मानले, कारण त्यानेच माझी इज्जत वाचवली होती. एक रात्र तर मी सुखरूप काढली होती, परंतु त्या रात्री मी डोळ्याला डोळा लावला नाही. सकाळ झाली तेव्हा बाहेर गेलेल्या मुली येत होत्या आणि आपल्या अंथरुणावर झोपी जात होत्या. पूर्ण रात्र जागून काढल्यामुळे मलासुद्धा झोप येत होती, म्हणून मी सुद्धा झोपी गेले. दुपारचे 2 वाजले होते तेव्हा धीरू येऊन सर्व मुलींना उठवून गेला, परंतु माहीत नाही त्याने मला का उठवले नाही. संध्याकाळी झाली तेव्हा मात्र मालकीनबाई आमच्या रूममध्ये आल्या आणि रागातच म्हणू लागल्या, रात्री कोणत्या मुलीची तब्येत खराब होती. सर्व मुली एकमेकींच्या तोंडाकडे पाहत होत्या. त्यातीलच एका मुलीने माझ्याकडे इशारा केला. त्यामुळे मालकीनबाई माझ्याजवळ आली. तिने माझ्या डोक्यापासून पायापर्यंत माझे निरीक्षण केले आणि म्हणू लागली, मी तुझी जास्त किंमत देऊन तुला खरेदी केले आहे, म्हणून तब्येत खराब असल्याचा बहाणा करू नकोस. तुला आता कायमचे इथेच राहायचे आहे आणि मी जसे सांगेन तसे तुला तसे वागायचे आहे. हेच तुझ्या चांगल्यासाठी आहे, त्यातच तुझी भलाई आहे. आता रडणे बंद कर, स्वतःच्या घराला विसरून जा. जेव्हा मी तिच्यासमोर हात जोडले, प्लीज मला इथून जाऊ द्या. मी ह्या टाईपची मुलगी नाही आहे, मी एका इज्जतदार घराण्यातली मुलगी आहे. तेव्हा ती मालकीनबाई इतर मुलींकडे पाहत म्हणू लागली, तू मला शिकवू नकोस, या सर्व मुलीसुद्धा इज्जतदार घराण्यातीलच आहेत. तू तुझी जास्त डोके चालवू नकोस. मी सांगेन तसेच कर. आज रात्री एक स्पेशल ग्राहक येणार आहे. तू सर्व मुलींमध्ये लहान आहेस आणि दिसायला सुंदर आहेस आणि आज येणाऱ्या त्या ग्राहकाला अशीच मुलगी हवी आहे, जी वयाने कमी असेल आणि दिसायला खूपच सुंदर असेल. म्हणून तू तयार हो. धीरू तुला एक चांगला असा ड्रेस आणून देईल. मग ती इतर मुलींना सुद्धा तयार राहायला सांगते आणि तिथून निघून जाते. मी अंथरुणावर बसून माझ्या नशिबाला दोष देत रडू लागले. तेवढ्यात धीरूने माझ्यासाठी एक ड्रेस आणला. तो ड्रेस मी घातला, पण मी मेकअप करायला तयार नव्हती. तेव्हा त्यातीलच एक मुलगी म्हणाली, ही मुलगी मालकीणबाईंचं ऐकत नाही, असे केले तर मालकीणबाई हिला सोडणार नाही. मग मी तयार होऊन एका जागी बसून राहिले. ही गोष्टसुद्धा खरी होती की तिथे असणाऱ्या सर्व मुलींपेक्षा मी सुंदर होते आणि वयाने सुद्धा कमी होते, म्हणून तेथील सर्व मुली माझ्याकडे एका वाईट नजरेने पाहत होत्या. आता रात्र झाली होती, ग्राहक यायला चालू झाले होते. धीरू येऊन मुलींची नावे घेत होता. ज्या मुलींचे नावं घेत होता ती मुलगी त्याच्याबरोबर निघून जात होती. तेव्हा मालकीनबाईंच्या बोलणे माझ्या डोक्यात घोंगावत होते. आज एक खास ग्राहक येणार आहे, त्याला खूपच सुंदर मुलगी पसंत आहे. तो मला पसंत करेल आणि पूर्ण रात्र मला त्याच्यासोबत घालवावी लागेल. मनातल्या मनात मी खूप घाबरले होते, कारण रूममधील सर्व मुली एक एक करून निघून गेल्या होत्या. आता मी एकटीच रूममध्ये राहिली होती. त्या रात्री सुद्धा मी जागीच होते, परंतु धीरू काही मला बोलवण्यासाठी आला नाही. सकाळ होताच मी पुन्हा देवाचे आभार मानले, कारण त्यांनी पुन्हा एकदा माझी इज्जत वाचवली होती. सकाळ झाल्याबरोबर एक एक मुलगी येऊन आपापल्या अंथरुणावर झोपत होत्या. आता हे रोजचे झाले होते. मला एक समजत नव्हते की येणारा ग्राहक मला पसंत का करत नव्हता. खरं तर माझ्यासाठी हे चांगलेच होते, परंतु माझ्या मनात हा विचार यायचा की मीच कशी शिल्लक राहते, मला कोणीच कसे बोलवत नाही. मी खूपच सुंदर होते तरीही मला कोणी पसंत का करत नव्हते. मी माझ्या खानदानामध्ये एवढी सुंदर होते की प्रत्येकजण माझ्यावर जळत असायचा. माझ्या सुंदरपणामुळे किंवा बाबांच्या अशा वागण्यामुळे मला नक्कीच कळत नव्हते, परंतु आमचे नातेवाईक आमच्याकडे येत नव्हते. असे म्हणतात ना, कधीकधी आपल्या आईवडिलांचे वाईट कर्म आपल्या मुलांना भोगावे लागतात आणि त्यांचा वाईट कर्माचे ते काळे डाग आपल्या मुलांवर बसतात. असेच काहीसे माझ्या बाबतीत होत होते. परंतु माझी आई खूपच चांगली होती. ती खूपच कष्टाळू, प्रामाणिक अशी होती. पण माझे बाबा चांगले नव्हते. माझी आई मला सांगायची की माझे बाबा लग्न अगोदर चांगले होते, परंतु लग्न झाल्यानंतर त्यांना जुगाराचा नाद लागला आणि त्यांनी आपल्या घरातील एक एक वस्तू विकायला सुरुवात केली आणि आई जाऊन कुठे मोलमजुरीचे काम करायची तेव्हा तिच्या पैशांवर सुद्धा त्यांचा डोळा असायचा.
तिच्याकडून जबरदस्ती पैसे घेऊन जुगार खेळायला ते जात असतात. आई त्यांना नेहमी सांगत असायची की हे सवय तुम्ही सोडून द्या, ही हरामाची कमाई आहे, आपले घर बर्बाद होईल. तुमच्या अशा वागण्यामुळे आपल्या मुलीला काशवीला पाहायला कोणीही मुलगा येणार नाही, त्यामुळे आपली मुलगी बिना लग्नाची राहू शकते. परंतु माझ्या बाबांना आई काय बोलत आहे हेच समजायचे नव्हते. ते तिच्यावर हात उचलायचे. कधीकधी तर मला आणि आईला पाणी पिऊन झोपावे लागत असे. आता तर आईसुद्धा नसल्यामुळे मी एकटीच होते. बाबा ह्या थराला जाऊन पोहोचतील याची थोडी जरी भनक मला लागली असती तर मी ते घर सोडून कुठेतरी पळून गेली असते. आता या मालकीनबाईच्या रूममध्ये आता श्वास कोंडत होता. तर मला इज्जतीची चिंता होती, म्हणून मी तिथून सुद्धा बाहेर पडून जाण्याचा विचार करत होती. तर कधी स्वतःला संपवून टाकण्याचा विचार मनात येत होता. कारण असे जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे असेच मला वाटत होते. परंतु मरण्यापूर्वी इथून पळून जाण्याचा प्रयत्न करूया हे मी ठरवले होते. परंतु तिथून पळून जाणे खूप मुश्किल होते. मालकीनबाईंच्या मेन गेटवर 2 पहारेकरी असायचे. 2 पहारेकरी दिवसा पहारा देत असायचे, तर 2 पहारेकरी रात्री पहारा देत असायचे. त्यामुळे मला तिथून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. हळूहळू मला तिथे राहून 1 आठवडा झाला होता, तरी मला कोणाचाही ग्राहकाने पसंत केले नव्हते. पूर्ण रात्र मी घाबरत काढायचे. मला कोणी पसंत करू नये यासाठी मी देवाचा धावा करायचे. अशीच रात्र निघून जायची. धीरू काही मला बोलवत नसे. सकाळ झाली की मात्र डोळे बंद व्हायचे. एवढे दिवस होऊन गेले होते, परंतु मला कोणीही पसंत केली नव्हती. ही गोष्ट आता त्या मुलींच्या लक्षात सुद्धा येऊ लागली होती. म्हणून तर आपापसात कुजबुजत असायच्या. पण मी त्या मुलींच्या गोष्टी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे. कारण जे काही चालले आहे, जे काही होत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच होत आहे असा विचार करत असायचे. मला माझ्या घरी मिळणाऱ्या भाकरीची आठवण व्हायची. कधीकधी ती नुसती सुकी भाकरी असायची, परंतु ती इज्जतीची मिळणारी भाकरी होती. माझ्या आईची जेव्हा मला आठवण यायची तेव्हा मात्र मी जोरजोरात रडायची. रात्र झाली की धीरू मात्र माझ्याकडे दयाभावनेच्या नजरेने पाहायचा. जसे काही तो सुद्धा इथे मजबुरीने काम करत आहे असे त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटत असायचे. तो एक चांगला माणूस मला वाटत होता. एक दिवस मी माझ्या मालकीणबरोबर बोलून पाहिले की मला इथून सोडा. तुम्ही माझ्यासाठी जे काही पैसे मोजले आहेत ते मी तुम्हाला हळूहळू ते परत करेन. तेव्हा माझे बोलणे ऐकून मालकीणबाई जोरजोरात हसू लागली. अगं पोरी, मी तुला काही बावळट वाटली का, जी तुला इथून सहजासहजी बाहेर पडू देईल? तू तर माझ्यासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहेस. म्हणून तर मी तुझ्यासाठी एवढी मोठी रक्कम मोजली आहे. अशी कशी मी तुला बाहेर जाऊ देईन? तेव्हा मी रडून त्यांचे पाय पकडले, परंतु तिला माझी दया आली नाही. शेवटी मी पुन्हा माझ्या रूममध्ये निघून आली. त्या रात्री सर्व मुली धीरूच्या बोलवल्याप्रमाणे रूम बाहेर निघून गेल्या. रूममध्ये मी एकटीच होती. आता आपल्याला बाहेर पळून जाण्याचा कोणता मार्ग दिसत आहे का हे पाहण्यासाठी मी रूममधून बाहेर आली. तेव्हा समोरच मला धीरू दिसला. तो एका माणसाबरोबर बोलत होता आणि त्या माणसाला माझा फोटो दाखवत होता. ते पाहून तर माझ्या पायातली ताकदच निघून गेली. कारण तो माणूस तर आमच्याच वस्तीतील होता. त्याचे वय साधारणतः 50 वर्षे असेल. 2 मुलींचा तो बाप होता. आमच्या वस्तीमध्ये एक सभ्य माणूस अशी त्याची ओळख होती. तो आपलं आयुष्य आरामात जगत होता, पण त्याचा खरा चेहरा आज समोर आला. मी घाबरून पुन्हा माझ्या रूममध्ये गेली. देवाजवळ पुन्हा प्रार्थना करू लागले की देवा माझी इज्जत वाचव. अर्धा तास झाला, परंतु तो माणूस आत आला नाही. थोड्या वेळाने मी बाहेर जाऊन पाहिले तर धीरू बाहेर खुर्चीमध्ये बसला होता. मी धीरूजवळ जाऊन त्याला विचारले की तो माणूस कोण होता. तेव्हा धीरू मला म्हणाला, तू त्या माणसाविषयी जाणून काय करणार आहेस? रोज असेच वेगवेगळे ग्राहक येतात. ते सुद्धा एक ग्राहक आहे. तुझा फोटो मी जेव्हा त्याला दाखवला तेव्हा तो म्हणाला, या मुलीला मी कुठेतरी पाहिलं आहे. ही मुलगी इथपर्यंत कशी आली? तेव्हा मी त्याला सांगितले की तिच्या बाबांनी तिला विकली आहे. ह्या वेळेला तू एकटी शिल्लक राहिली आहेस. परंतु त्या माणसाने तुझा स्वीकार करण्यासाठी नकार देऊन तो निघून गेला. हे धीरूचे बोलणे ऐकून मी सुटकेचा श्वास सोडला. तेव्हा धीरूला मी म्हणाली, त्या माणसाने माझ्याबरोबर रात्र का काढली नाही? थोडा वेळ थांब असे म्हणून धीरू तिथून निघून गेला. मी पुन्हा माझ्या रूममध्ये आली आणि धीरूचे ते शब्द आठवू लागली. थोडा वेळ वाट बघ. मी थोडा वेळ कोणत्या गोष्टीची वाट बघू या विचारातच माझी पूर्ण रात्र गेली. मला काही समजत नव्हते. माझे दिवस असेच निघून जात होते आणि माझी इज्जतसुद्धा अजूनही सही सलामत होती.
मालकीनबाईंनी सुद्धा माझ्याविषयी पुन्हा चौकशी केली नाही. एक दिवस पुन्हा असेच झाले. सर्व मुली निघून गेल्या. मी तिथून पळून जाण्याचा विचार केला आणि रूम बाहेर पडली. तेव्हा धीरू एका माणसाला मोबाईलमध्ये माझा एका मुलीचा फोटो दाखवत होता. परंतु यावेळेला तो कोणाचा फोटो होता ते मला दिसले नाही. पण त्या माणसाच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून मला असं वाटत होते की तो माणूस म्हणत आहे की मला मरण्याचा शौक नाही. तुझ्याकडे दुसरी मुलगी नसेल तर मी उद्या येतो, असे म्हणून तो माणूस निघून गेला. मी याविषयी धीरूला विचारणारच होती, तेवढ्यातच मालकीनबाई आली. ते धीरूला म्हणाले, ग्राहकाला नवीन मुलगी पसंत आली की नाही? नाही मालकीनबाई, त्याच्याकडे पैसे खूप कमी होते आणि त्याला थोड्याशा पैशांनी तो मुलगीबरोबर राहण्याचा हट्ट करत होता. तेव्हा मी त्याला मनाई केली म्हणून तो निघून गेला. तेव्हा मालकीनबाई म्हणाल्या, तू केलंस ते बरोबरच केलंस, कारण अजून कोणत्याच पुरुषांनी ह्या मुलीला स्पर्शसुद्धा केला नाही. एखाद्या श्रीमंत माणसाबरोबर मी जर हिला घेऊन गेले तर तो मला खूपच सारे पैसे देईल. तिचे हे बोलणे ऐकून मला खूपच राग आला होता. मी तिच्यावर तुडून पडून तिचा गळा दाबू का असा विचार माझ्या मनात येऊ लागला. परंतु मी स्वतःला शांत करत पुन्हा रूममध्ये आले. परंतु मी धीरूबरोबर बोलण्यासाठी मग्न झाली होती. धीरूने नक्की त्या माणसाला माझ्याविषयी काय सांगितले? कारण त्यावेळेला मी फक्त एकटीच शिल्लक होती. तरीही त्या माणसाने मनाई का केली? मला मरणाचा शौक नाही असं तो का म्हणाला माहीत नाही. मालकीनबाई धीरूबरोबर कोणती मीटिंग करत होत्या, त्या धीरूबरोबरच बसल्या होत्या. खूप रात्र झाली होती म्हणून मी पुन्हा रूममध्ये जाऊन आराम केला. त्या रात्री माझे धीरूबरोबर बोलणे झालेच नाही. एक दिवस अशी संधी बघून मी बाहेर धीरूजवळ गेली. तेव्हा त्याने माझ्या हाताला पकडून मला रूममध्ये आणले आणि तो म्हणाला, वेडी झाली आहेस का? रूम बाहेर का येत आहेस? मालकीनबाईंनी जर तुला पाहिलं तर तुझी काही खैर नाही. तेव्हा मी त्याला म्हणाले, मला तुझ्याबरोबर काही बोलायचे आहे. परंतु त्याने माझे बोलणे न ऐकताच मला रूममध्ये सोडून तो निघून गेला. तेव्हा मला त्याचा खूप राग आला. परंतु मला एका गोष्टीचे चांगले वाटते की माझी इज्जत अजून साबत होती की मी अजून कोणालाही पसंत पडत नव्हते. परंतु माझा हा भ्रम खोटा ठरला. एक दिवस सर्व मुली आपापल्या कामासाठी निघून गेल्यानंतर माझ्या रूमच्या बाहेरून मला बोलवण्याचा आवाज येऊ लागला. मी नीट ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक तरुण बोलत होता, मला हीच मुलगी हवी आहे. मी आजची रात्र ह्याच मुलीबरोबर काढणार आहे. हे ऐकताच मी खूप घाबरले. आज रात्री माझ्या इज्जतीची लफ्तरे तोडली जाणार आणि मी तोंड दाखवण्याच्या लायक राहणार नाही, म्हणून मी रडू लागले. परंतु माझ्या रडण्याने धीरूला दया आली नाही. मला नेऊन एका रूममध्ये सोडली आणि मला म्हणाला, घाबरू नको काशवी, तो मुलगा येत आहे. मी रागातच त्याला म्हणाली, माझ्याबरोबर बोलण्याची काही गरज नाही. परंतु त्याने माझे ऐकून न घेता तो मला सोडून निघून गेला. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. तो जो कोणी होता तो दरवाजाकडे तोंड करून उभा होता. मी त्याच्या मागे जाऊन उभी राहिली आणि त्याने जेव्हा पाठीमागे वळून पाहिले तेव्हा त्याचा चेहरा पाहून मला खूप मोठा धक्का बसला. कारण तो तर कुणाल होता, जो आमच्याच वस्तीत राहायचा. आमच्या घराच्या बाजूने त्याचे घर होते. माझी आई जेव्हा जिवंत होती तेव्हा तिने माझ्यासाठी लग्नासाठी जो मुलगा पाहिला होता तो कुणालच होता. परंतु मला माझ्या सुंदरतेचा खूप गर्व होता म्हणून मी कुणालला नकार दिला होता. कारण कुणालचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे तो एका पायाने लंगडत चालायचा. म्हणून मी माझ्या आईला सांगितले होते, आपण भलेही गरीब असलो तरीही मी लंगड्या मुलाबरोबर लग्न करणार नाही. तेव्हा माझी आईनेही मला खूप समजवले होते, काशवी तुझे बाबा असे आहेत, तू ह्या मुलाला नाही म्हणू नकोस. कुणाल तुला खूप सुखी ठेवेल, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. आणि खरंच हे सत्य होते. कुणाल माझ्यावर खूप प्रेम करायचा. जेव्हा मी त्याच्याबरोबर लग्न करायला नकार दिला तेव्हा तो माझ्याजवळ आला होता आणि त्याने माझ्यासमोर हात जोडून मला विनवणी केली होती की काशवी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला खूप सुखात ठेवीन. मी तुला कोणतीही तक्रार करण्यासाठी जागा ठेवणार नाही. परंतु त्यावेळी मी त्याचे काहीही ऐकले नाही. तोच कुणाल आज माझ्यासमोर उभा होता. त्याला पाहून माझ्या रागाचा पारा चढला होता. मी त्याला म्हणाले, कुणाल तू स्वतःला खूप सज्जन मानत होतास, माझ्यावर खूप प्रेम करत असल्याचे नाटक करत होतास आणि आज स्वतःचे मन शांत करण्यासाठी, मज्जा करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलास. तेव्हा कुणालनेही माझ्या हाताला पकडले आणि मला म्हणाला, काशवी, मी इथे माझी भूक भागवण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी आलो नाही, तर तुझी इज्जत वाचवण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. कुणालचं हे बोलणं ऐकताच मी निशब्द होऊन एका जागीच उभी राहिली. मग तो पुढे म्हणाला, काशवी, तुला तर माहीतच आहे मी तुझ्यावर किती प्रेम करतो. जेव्हा तू माझ्याबरोबर लग्न करण्यास नकार दिलास
तरी मी माझ्या मनातून तुझ्याविषयीचे प्रेम कमी झाले नाही. ज्या दिवशी ते 2-3 मुले तुला उचलून इकडे घेऊन आली तेव्हा मी त्यांचा पाठलाग केला, परंतु मी पोचेपर्यंत त्या 2 मुलांनी तुला इथे विकले होते. मी इथे पोचल्यानंतर मालकीनबाईंना तुझ्याविषयी सांगितले आणि तुला परत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने तुझी खूप किंमत सांगितली आणि तेवढे पैसे माझ्याकडे नव्हते. तेव्हा माझी नजर धीरूवर पडली. त्याला पाहून मी खूप अवाक झालो, कारण धीरू आणि मी एकाच क्लासमध्ये शिकत होतो. धीरू गरीब होता म्हणून त्याला जास्त शिकता आले नाही, म्हणून तो मजबुरीने हे काम करत आहे. मी जेव्हा धीरूला तुझ्याविषयी सांगितलं तेव्हा धीरूने मला विश्वास दिला होता की तुझ्या प्रेमाला म्हणजेच काशवीला मी काहीही होऊ देणार नाही. त्याने मला जसा शब्द दिला त्याचप्रमाणे तू वागत होता. जो कोणी ग्राहक येईल आणि तुला पसंत करेल तेव्हा धीरू त्या ग्राहकाला सांगायचा की ही मुलगी एड्स बाधित आहे, ती आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत आहे, म्हणून कोणताच ग्राहक तुला पसंत करत नव्हता. दिवस असेच निघून जात होते. त्या दिवसात मी तुला इथून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत होतो. मी पैशांची व्यवस्था करत होतो, परंतु एवढ्या पैशांची व्यवस्था होत नव्हती. मग धीरूने मला एक आयडिया दिली. तू रात्रीच्या अंधारामध्ये येऊन काशवीला घेऊन पळून जा. आज पूर्ण बंदोबस्त झाल्यानंतर मी तुला इथून घेऊन जायला आलो आहे. धीरूने मालकीनबाईंना झोपेच्या गोळ्या दिल्या आहेत, त्या सकाळपर्यंत उठणार नाहीत. आता एकच अडथळा आहे, तो म्हणजे गेटवरील पहारेकरी. कुणाल माझ्याबरोबर बोलत होता आणि मला मात्र माझ्या वागण्याची लाज वाटत होती. ज्या मुलाला त्याची छोटीशी कमी काढून मी नाकारले होते, तोच मुलगा आज माझ्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलायला तयार झाला होता. तो स्वतःच्या जीवावर उदार झाला होता. मी कुणालला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, कुणाल मला माफ कर. मी तुझ्या प्रेमाला ओळखले नाही. तू खूप चांगला आहेस, परंतु मी खूप वाईट आहे. मी तुझ्या प्रेमाच्या लायकीची नाही. मला माफ कर. तेव्हा कुणालनेही माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत मला म्हणाला, काशवी, तू मला नाकारल्यानंतरही माझ्या मनातील तुझ्याविषयीचे प्रेम कमी झाले नाही. आजही मी तुझ्यावर तेवढेच प्रेम करतो. तू घाबरू नकोस. आपण इथून सुखरूप बाहेर पडू. मग बघच, आपल्या आयुष्यात दुःख दिसणार नाही. आपण आनंदाने संसार करू. तेवढ्यात धीरू आत आला आणि म्हणाला, मालकीनबाईंना झोप लागली आहे. एक पहारेकरू बाथरूमला गेला आहे, तर दुसऱ्याला मी माझ्या बोलण्यात अडकवून ठेवतो. तेवढ्यात तुम्ही बाहेर पडा. मी धीरूला धन्यवाद दिले. तुझ्यासारख्या माणसांमुळेच माझे आयुष्य बदलले. तेव्हा धीरूने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, मी हे काम करतो ते मजबुरीने करतो. मी तुला माझी छोटी बहीण म्हणून मानली आहे आणि मी भावाचे कर्तव्य बजावत आहे. धीरूचे हे शब्द ऐकताच माझ्या चेहऱ्यावर स्मित हास्य आले. तेवढ्यातच धीरू म्हणाला, आपल्याकडे जास्त वेळ नाही. कुणालने माझा हात पकडला. लगबगीने आम्ही गेटकडे निघालो. धीरूने पहारेकऱ्याला आपल्या बोलण्यामध्ये अडकवून ठेवले होते. आम्ही लगेचच गेट पार केला. त्या गेटमधून बाहेर पडताच मला असे वाटू लागले की मला नवीन आयुष्य मिळाले आहे आणि त्या खुशीत माझे पाय जमिनीवर पडत नव्हते. माझा हात पकडून कुणाल चालत होता. माझा हात त्याच्या हातात असल्यामुळे मला असे वाटत होते की माझ्या आयुष्यात आता कोणतेही दुःख नाही, कोणतेही भय नाही, कोणतेही परेशानी नाही. कुणालसोबत आता मी सुरक्षित आहे. कुणाल मला घेऊन त्याच्या मित्राच्या फ्लॅटवर आला. तेव्हा मी त्याला माझ्या बाबांविषयी विचारले. तेव्हा त्याने मला जे उत्तर दिले ते ऐकून मी दुःख मानू की आनंद करू हेच मला कळत नव्हते. त्याने मला सांगितले, तुला विकल्यानंतर तुझ्या बाबांना जुगाराचा एवढा नाद लागला की जुगार खेळत असताना त्या चौघांमध्ये भांडण झाले. त्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यातच तुझ्या बाबांच्या डोक्याला जबरदस्त जखम झाली. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, परंतु ती जखम एवढी खोलवर होती की ते त्यातूनच वाचू शकले नाही. परंतु माझ्या बाबांमुळेच माझ्यावरही वेळ आली होती. ते मी विसरू शकत नव्हते. म्हणून अशा माणसाला माझा बाबा म्हणायची सुद्धा मला लाज वाटत होती. परंतु म्हणून जे झाले ते चांगले झाले असे विचार करून मी तो विषय बंद केला. तेव्हा कुणालनेही मला सांगितले की मला नोकरी दुसऱ्या शहरांमध्ये लागली आहे, त्यामुळे आपल्याला आईला बरोबर घेऊन जावे लागेल. कुणालनेही त्याच्या आईला आमच्याबरोबर घेतले आणि आम्ही तिघेही शहरात गेलो. तिथे आमचे अगदी साध्या पद्धतीने लग्न झाले आणि आम्ही सुखाने संसार करू लागलो. माझ्या सासूने सुद्धा कधीही माझ्या आईची कमी भासू दिली नाही. कधी कधी माझ्या डोळ्यातून पाणी यायचे तेव्हा माझी सासू मला समजावून सांगायची, मुली भूतकाळाच्या गोष्टी आठवून डोळ्यात पाणी आणण्यात काहीच अर्थ नाही.
आपण वर्तमानाचा आणि भविष्याचा विचार करून जगायला हवे. एवढी सुंदर आई मला देवाने दिली होती आणि तेवढेच प्रेम करणारा नवरा मला दिला होता. आता मी खूप देवाचे उपकार मानते की त्यांनी माझ्या आयुष्यातील लाख मोलाचे 2 माणसे दिली आहेत. म्हणूनच आज मी सुखाने जगत आहे. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.